तर नमस्कार मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सर्वांसाठी एक खूप महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहे. मोफत जर तुम्हाला 30 पेक्षाही जास्त भांड्यांचा संच घेण्यासाठी एक महत्त्वाची पावती आहे, ती जर तुम्ही काढलेली नसेल, तर ती कशी काढायची आणि ती पावती तुम्हाला कुठे मिळेल या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. मंडळी, तुमच्यासाठी फार महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहे. बांधकाम कामगार योजनेअंतर्गत तुम्हाला मोफत 30 भांडी संच हवा असेल, तर या ठिकाणी तुमच्याकडे ही पावती असणे खूप गरजेचे आहे. तर हे बघा, अनेकदा फॉर्म भरून झाल्यानंतर तुमच्याकडे पावती नसते. परंतु ही कोणती पावती आहे, तर ही भांडी संच तुम्हाला मिळते. या संदर्भामध्ये सविस्तर माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर राज्यातील बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी आहे. बांधकाम कामगारांना 30 भांडी संच आणि अशा अनेक योजनांचा लाभ या ठिकाणी हा मिळतो. तर मोफत भांडी संच योजनेतील बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या राज्याच्या आणि देशाच्या प्रगतीमध्ये मोठा वाटा आहे. यामुळे त्यांचं जीवन सुलभ व्हावे आणि घरगुती गरज पूर्ण करणे यासाठी मोफत भांडी संच वाटप ही योजना राज्यभरात राबवली जाते. या ठिकाणी पाहायला गेलं तर योजना कोणासाठी आहे, तर मंडळी, हे तुमच्याकडे आवश्यक असेल तर योजनेत लाभ घेण्यासाठी काही पात्रता आहेत. अर्जदार जो आहे तो बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणारा असला पाहिजे आणि जेव्हा तुम्ही नोंदणी करता तेव्हा नोंदणी केल्यावरती एक प्रमाणपत्र तुम्हाला मिळते. त्यासाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता. यासाठी लागणारी कागदपत्रे कोणती आहे हे देखील तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. तर मित्रांनो, अधिक माहितीसाठी बांधकाम कामगाराच्या वेबसाईटला जर तुम्ही भेट दिली तर कोणती पावती आहे हे तुमच्याकडे असणे गरजेचे आहे हे देखील. तर मंडळी, समजून घेऊयात की बांधकाम कामगारासाठी फायदेशीर योजना ही आहे. तर या ठिकाणी तुम्हाला मोफत भांडी संच ज्या योजनेमध्ये मिळतो त्यासाठी काही आवश्यक कागदपत्रे आहे. तर यामध्ये सर्वात आधी पाहायला गेलं तर लागणारी कागदपत्रे तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. त्यानंतर फॉर्म भरल्यानंतर जो पुरावा असेल तोही तुमच्याजवळ असणार आहे. तर 1 नंबर जो आहे तो बांधकाम कामगार नोंदणी प्रमाणपत्र. 2 नंबरची जी गोष्ट आहे मंडळी ती आहे ओळखपत्र, म्हणजे तुमचं आधार कार्ड किंवा मतदान कार्ड. त्यानंतर 3 नंबरची जी गोष्ट महत्त्वाची आहे ती आहे तुमच्या पत्त्याचा पूर्व वीज बिल, म्हणजे तुमचं एक लाईट बिल तुमच्याकडे असणे गरजेचं आहे, ज्यामध्ये तुमचा पत्ता लिहिलेला असेल आणि 90 दिवसाचे कामाचे प्रमाणपत्र उपलब्ध तुमच्याकडे असायला हवे. या ठिकाणी पुढील जो जिल्हा आहे ज्यामध्ये हे भांडी संच वाटप होणार आहे तो आहे रत्नागिरी आणि ही योजना बहुतेक महाराष्ट्रातील सगळ्याच जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येणार आहे. परंतु जिल्हा परिषदेने स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून याची अंमलबजावणी होते. तर या ठिकाणी तुम्ही कधी तुमच्या ठिकाणी ह्या संचची वाटप होणार आहे हे तुम्ही बांधकाम कामगार केंद्राशी संपर्क करून तुम्ही माहिती करून घेऊ शकता. तर या ठिकाणी ही पावती तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरणार किंवा त्या ठिकाणी तुम्हाला एक टोकन दिले जाते, हे टोकन तुमच्याकडे असणे खूप गरजेचे आहे. त्यासाठी तुम्ही योजनेसंदर्भातील पावती असेल हे तुमच्याकडे. तर मंडळी, हेच ते टोकन होती ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरता ते टोकन तुमच्याकडे सांभाळून ठेवलेले असायला पाहिजे आणि जेव्हा तुम्ही भांडी घ्यायला जाल तेव्हा ते टोकन नक्कीच तुमच्या मदतीला येईल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि महत्त्वपूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या इतर बांधवांना देखील शेअर करा.